कोकणातली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं रेनॉल्ट कंपनीची लॉजी ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही किंवा कुणीही जखमी झालेलं नाहीये। मुंबईच्या चेंबूर इथून 6 तरुण ही भाड्याची कार घेऊन गोवा इथं पर्यटनासाठी म्हणून निघालेले होते आणि आंबोली मार्गे पुन्हा मुंबईत दाखल होत असताना हा अपघात झालाय। गाडीमध्ये अचानक धूर येऊ लागला आणि त्यामुळे प्रसंगावधान दाखवलं गेलं चालकाकडून, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत। प्रफुल्ल सिंग यांना गाडी रस्त्याच्या शेजारी कडेला उभी केली, तोपर्यंत गाडीने मात्र पेट घ्यायला सुरुवात केली होती। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी आपल्या जवळील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरलाय। यानंतर बातमी मात्र पालघरची आहे, राजकीय वर्तुळातली आहे। गड आला पण सिंह गेला असंच घडलेलं आहे पालघरमध्ये। पालघरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये युतीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले खरे, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार बसलेला आहे। कारण पालघर सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीत 26 जागांचे निकाल जाहीर झाले आणि नगराध्यक्षासाठी राष्ट्रवादीच्या डॉक्टर उज्ज्वला केदार काळे या विजयी झाल्या। त्यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा पराभव केला। नगर परिषदेचा निकाल जो आहे तो आत्ताच हाती आलेला आहे। या ठिकाणी महायुतीच्या 19 जागा ज्या आहेत नगरसेवकाच्या त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, तर महाआघाडीच्या 2 जागा आणि अपक्ष 5 तसे एकूण ह्या ठिकाणी जे आहे 26 जागाचा निकाल जो आहे तो आत्ता हाती आलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे असंच या ठिकाणी म्हणाल की गड आला पण सिंह गेला, कारण या ठिकाणी आघाडीच्या महाआघाडीच्या ज्या आहेत उज्ज्वला काळे यांनी श्वेता पाटील शिवसेनेच्या उमेदवार होत्या नगराध्यक्षपदाचा यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे। ह्याच ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी आले होते, परंतु या ठिकाणी चेहरा व्यवस्थित नसल्यामुळं पालघरकरांनी यांना डावललं काय असा प्रश्न जो आहे या ठिकाणी उपस्थित केला जातोय। याच्यावरूनच शिवसेनेनं आणि भाजपनं ह्या लोकसभासाठी उमेदवारासाठी चेहरा लवकर घोषित करावा, कारण याच सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय पटेलसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून रॅली काढण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज त्यांनी दाखल केला। यावेळी भारिप बहुजन महासंघ MIM सह आघाडीतील इतर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जल्लोष पाहायला मिळालाय। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले होते, मोठ्या प्रमाणावर गर्दी होती।